दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। जवळपास 1.5 वर्षानंतर मनीष सिसोदिया तिहार जेलमधून बाहेर। दिल्लीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांकडून सिसोदियांची जंगी मिरवणूक। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी। 8 आरोपींना घेतले ताब्यात, पोलीस अधीक्षकांची माहिती। राज्यसभेमध्ये जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जोरदार खडाजंगी। जगदीप धनखड यांना सभापती पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीनं महाभियोग आणण्याची तयारी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन 3 दिवस अगोदरच गुंडाळलं। हिजाबवर बंदी घालणाऱ्या मुंबई महाविद्यालयाच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावून मागवलं उत्तर। 18 नोव्हेंबरला पुढची सुनावणी। उद्धव ठाकरेंची तोफ उद्या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार। भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। शिवस्वराज्य यात्रेवेळी अनर्थ टळला। जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उभे असलेली क्रेन ओव्हरलोड। क्रेनमधून पडता पडता नेते थोडक्यात बचावले। कोल्हापूरचं केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय। ऐतिहासिक वारशाची राख रांगोळी। बब्बर खालसा मॉड्यूलवर सीबीआयची मोठी कारवाई। मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तरसेन सिंग सीबीआयच्या जाळ्यात। आयसिसच्या पुणे मॉड्यूलमधला दहशतवादी रिझवान अलीला अटक। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई।